आज मी दाखवणार आहे मोटर्स वापरून आपल्याला ही अशी हालचाल हलता देखाव्यासाठी कशी बनवता येईल. या मूव्हमेंटमुळे तुम्हाला शेषनागाचा फणा किंवा मोरानी पिसारा फुलवला आहे असा देखावा गणपतीच्या मागे करता येईल, ज्यामुळे गणपतीच्या मागे मोर पिसारा फुलवून नाचतो आहे असं हलता देखावा बनवता येईल. त्यासाठी असा सेटअप बनवला आहे. तर आपण बघूया ह्याच्यासाठी काय काय लागलं आहे. तर हे बनवण्यासाठी मी घेतलं आहे एक टर्न टेबल. हा प्लॅस्टिकचा टर्न टेबल मिळतो. केक डेकोरेशनसाठी वगैरे याचा वापर होतो. असा प्रकारे हा केक डेकोरेटिंग टर्न टेबल म्हणून मिळतो. हा ऑनलाईनही मिळेल किंवा कुठल्या केकच्या शॉपमध्ये केकचं साहित्य मिळेल अशा शॉपमध्ये सुद्धा हा मिळून जाईल. तर हा एक वापरला आहे. त्याला एक आपण होल करून घेतलं आहे. प्लास्टिकचा असल्यामुळे सहज होल करता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला स्क्रू फिक्स करता येईल आणि पुढे पट्टी जोडता येईल अशा प्रकारे. तर ही पट्टी जी आहे ही मेटलची पट्टी. लहान मुलांचे जे खेळ मिळतात मेकॅनिक्सचे सेट असा, तर त्यामधली पट्टी वापरली आहे. अशा प्रकारे बऱ्याच पट्ट्या वेगवेगळ्या आकाराच्या मिळतात आणि बाकीही साहित्य जसे नट बोल्ट वगैरे आपल्याला उपयोगी पडतील जोडण्यासाठी. याच्यामध्ये जी मोटर वापरली आहे ती DC मोटर आहे. 10 RPMची, म्हणजे 10 रोटेशन्स एका मिनटाला होतात अशी स्लो मोटर आहे DC मोटर. ती वापरली. ती एका फळीवर जोडली आहे ते क्लॅम्पच्या सहाय्याने. यासाठी असा क्लॅम्प मिळतो. तर त्या क्लॅम्प स्क्रूनी फळीवर जोडून घेतला आहे आणि त्याला ती मोटर जोडलेली आहे. तर याच्यासाठी कनेक्शन DC सप्लाय लागतो 12 वोल्टचा. तर त्याचे वायर्स मागे DC सप्लायला जोडले. तर त्याच्यासाठी आपल्या जुन्या फोनचे जे चार्जर्स मिळायचे तसा चार्जर लागेल किंवा अजूनही असा मिळतो 12 वोल्ट 1 एम्पियरचा ॲडॅप्टर ऑनलाईन पण मिळेल. तर तो जोडायचा आहे. आता त्याचं कनेक्शनसाठी एक वायर त्याच्या होलच्या आत घालायची आहे आणि दुसरी वायर जी आहे ती त्याच्या वरच्या सरफेसवर टेकवायची. असे जोडून मग ती मोटर 12 वोल्टच्या DC सप्लायवर चालते. त्याला पुढे चाक असे जोडले. हे चाक पण मिळते, रोबोट व्हील किंवा DC मोटरचं व्हील. आणि त्याच्यावर स्क्रू घट्ट बसवण्यासाठी एक रबर बँड लावलेला आहे. चाक असे मागे स्क्रूनी मोटरला फिक्स करता येते आणि त्याच्यावर हेअर बँड, रबर बँड किंवा फ्रेंडशिप बँड जो मिळतो रबरचा, त्यांनी तो स्क्रू घट्ट त्याच्यावर लावलेला आहे आणि ती पट्टी मेटलची त्याच्यामध्ये घातलेली आहे. तर हे जोडल्यावर हे असा प्रकारचं पूर्ण मूवमेंट आपल्याला करता येऊ शकते. तर याच्यावर मग मोरांचा पिसारा करू शकता किंवा शेषनागाचा फणा करू शकता किंवा कृष्णाचा कालिया मर्दनाचा देखावा करू शकता. अशा हलते देखावे करण्यासाठी हा सेटअप आहे. अशाच प्रकारची हालचाल आपण दुसऱ्या पद्धतीने करू शकतो. त्यासाठी आपण सिंक्रोनस मोटरचा वापर बघणार आहोत. ही बघा, ही असते सिंक्रोनस मोटर. ही AC सप्लायवर चालते. हिला 230 वोल्टचा सप्लायवरही चालते. 5 ते 6 RPM अशी स्लो मोटर असते ही. तर ही सिंक्रोनस मोटर आपल्या एका फळीवर प्लायवूडच्या तुकड्यावर फिक्स करून घ्यायची. त्यासाठी आपण 2 स्क्रू वापरणार आहेत आणि स्क्रूजच्या सहाय्याने तिला फिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने एका फळीवर. मग फळीवर असे 2 बाजूला 2 खिळे मारायचे. ते स्टॉपर म्हणून काम करतात आणि ती कनेक्शन डायरेक्टली AC सप्लायला आपल्या कनेक्ट करायची आहे आणि मग ते ऑन केल्यावर आपण याची हालचाल बघूया. त्याला एक पुढे लांब स्क्रू लावलेला आहे
तो स्क्रू त्या स्टॉपरला जाऊन थांबतो व त्या मोटरची दिशा बदलते. त्यामुळे तर ते स्टॉपर जे आहेत, 2 जे खिळे मारले आहेत ते एकदम पक्के पाहिजे, त्यामुळे ती मोटरची दिशा बदलते. अशा प्रकारे तुम्ही तीच हालचाल बनवू शकता. एक गोष्ट लक्षात असू दे की ही सिंक्रोनस मोटर जास्त काळ वापरली तर गरम होते, त्यामुळे हिचा वापर जास्त वेळ करू नका.